मंडळी, ह्या ठिकाणी मी 4 बांगडे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून ह्याच्यावरती काप टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर एका ताटामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी पावडर, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं. 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि इथं कोकम भिजवून त्याचं पाणी घेतलेलं आहे ते यावरती वतून घ्यायचं. कोकम आगळं असेल तर तुम्ही ते वापरू शकता, तेही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरला तरीसुद्धा चालेल. हे छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर ह्या बांगड्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं, जेणेकरून हा मसाला आहे तो त्यामध्ये मुरला पाहिजे. त्यामुळं बांगडा आहे तो चवीला खूप छान लागतो. त्यानंतर हे बांगडे व्यवस्थित असे मॅरिनेशन अर्धा तासासाठी करून घेतलेले आहेत. अर्धी वाटी रवा घेतला एका ताटामध्ये, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, त्यामध्ये थोडीशी काश्मीरी पावडर, चवीपुरतं मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं. त्यानंतर हे बांगडा आहे तो ह्या रवा आणि तांदळाचं पीठ आहे त्यामध्ये डीप करून घेतला आणि एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. कढीपत्त्याची एक तोरंबी टाकायची आणि त्यावरती हे बांगडे ठेवून घ्यायचे. कढीपत्त्याचा फ्लेवर आहे तो जबरदस्त असा हा बांगड्याला येतो, त्यामुळे खूप छान चव येते. व्यवस्थित अलटीपलटी करून अगदी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतला. तर पाहू शकताय तुम्ही आपले बांगडे आहेत ते फ्राय झालेले आहेत. तुम्ही तांदळाची भाकरी किंवा चपाती बरोबर एन्जॉय करू शकता. धन्यवाद.